आपलं गाव आपलं पाणी आपला विकास या म्हणीचा ध्यास घेऊन अमरावती जिल्ह्यातील टेंभुरखेडा इथल्या गावकऱ्यांनी मोती नाल्याचं रुंदीकरण खोलीकरणाचं काम केलं। हे काम जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत करण्यात आलं। या कामासाठी एकूण 17,82,000 रुपयांचा खर्च करण्यात आलाय। लोकसहभागातून 1.5 लाख रुपयांचा निधी गोळा करण्यात आला। पावसाचा प्रत्येक थेंब जिरवण्यात आला। जलसंधारणाच्या या कामामुळे 150 विहिरी आणि 50 बोरवेलच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अमरावती जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्र्याच्या बागा आहेत। मात्र गेल्या 2 वर्षांपासून पाऊस कमी होत असल्याने वरुड तालुक्यातला संत्रा उत्पादक शेतकरी संकटात होता। टेंभुरखेडा या गावातील संत्र्याच्या बागाही कमी पावसाने संकटात सापडल्या होत्या। बोरवेल्स आणि विहिरीतल्या पाण्याची पातळी खोल गेली होती। तसंच गावातील मोती नाला हा नालाही गाळाने भरला होता। त्यामुळे गेल्या वर्षी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत या 3 किलोमीटर नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचं ठरवलं। लोकसहभागातून 16,32,000 रुपये खर्च करून 7 ठिकाणी नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आलं। नाला 20 फूट रुंद आणि 10 फूट खोल करण्यात आलाय। या जलसंधारणाच्या कामामुळे टेंभुरखेडा दुष्काळमुक्त झालाय। या टेंभुरखेड्यावरच्या मोती नाल्यावर जवळपास 3 किलोमीटरचा हा नाला आहे। 3 किलोमीटरच्या नाल्यावर आम्ही 7 खोलीकरण घेतले। सिमेंट बांधावर जुन्या अस्तित्वात असलेल्या सिमेंट बांधावर खोलीकरण व गाळ काढणे ही बाब आपण घेतलेली आहे। याच्यामध्ये जवळपास 16,32,000 रुपये खर्च आलेला आहे। याच्यातून लोकसहभागातून इथल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन हा गाळ इथे नेला, संत्रा बागांमध्ये टाकला। 50 ते 60 हेक्टरवर हा गाळ नेला, त्यातल्या बागांमध्ये टाकला। आज त्या बागांचं उत्पन्न चांगला बहार आलेला आहे। तसेच इथल्या जवळपास 150 ते 1.25 विहिरींना 3 ते 4 मीटरनं पाण्याची पातळी वाढली आहे। प्रत्येक खोलीकरण हे 20 फूट रुंद आणि 10 फूट खोल झालेलं आहे। आताही आपण पाहू शकतो की या काळात सुद्धा प्रत्येक खोलीकरणामध्ये पाणी थांबून आहे आणि त्याच्यावरून पाणी घेणं सुरू आहे। इथे पूर्वी ड्राय झोन असल्यामुळे कोणी गहू घेत नव्हतं, परंतु आता तूर, संत्रा आणि गव्हाला सुद्धा आणि हरभऱ्याचं क्षेत्र वाढलेलं आहे, गव्हाचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि गव्हाला सुद्धा ओलीत करण्याची शेतकऱ्याची क्षमता वाढलेली आहे। त्याच्यामुळे दुबार तिबार पीक आणि महत्त्वाचं म्हणजे इथला हा संत्रा बागायतदार वाचवल्या गेलेला आहे। नाला खोलीकरण आणि रुंदीकरण करताना काढलेला गाळ 50 ते 60 हेक्टर मध्ये टाकण्यात आला। जलसंधारणाच्या कामामुळे 1000 एकर क्षेत्राला संरक्षित पाणी मिळतंय। तसंच 50 बोरवेल्स जिवंत झाल्या आहेत। 150 विहिरींच्या पाणी पातळीत 3 ते 4 मीटर पर्यंत वाढ झाली आहे। तसंच तूर आणि गव्हाच्या पेऱ्यातही वाढ झाली आहे। माझ्या विहिरीत पाणी यावेळी तुटत होतं आणि पाण्याची लेवल पण कमी होत होती। नाला जलयुक्त शिवारातून नाला खोलीकरण केल्यामुळे माझ्या विहिरीची आज 50 फूट विहिरीची लेवल आज 10 फूट विहिरीची लेवल आहे, म्हणजे पाणी वरता आहे। 40 फूट विहिरीला पाणी आहे आणि ह्यावेळेस तुटत नाही। गेल्या वर्षी हेच पाणी तुटत होतं, 1 ते 1.5 घंट्यावर होतं। ह्यावेळेस रात दिवस चालूनही विहिरीचं पाणी तुटत नाही आणि त्यातील जो गाळ होता तो मी माझ्या पराठीला आणि बगीचाला टाकला। त्यामुळे माझं पराठीचं पीक पण चांगलं आहे, तुरीचं पण पीक चांगलं आहे आणि संत्रा पण चांगला आहे। हवामान बदलामुळे दरवर्षी पावसाचं प्रमाण कमी होत आहे, त्यामुळे विहिरी आणि बोरवेल्स आटतायत। राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे अनेक गावांना फायदा होतोय। टेंभुरखेडाप्रमाणे इतर गावातही ही योजना यशस्वीपणे राबवल्यास संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यास वेळ लागणार नाही। गजानन भोयर, साम टीव्ही, अमरावती।